मित्रांनो, समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत येणारे शासकीय वसतिगृह म्हणजेच गव्हर्नमेंट हॉस्टेल यांची अर्ज करण्याची प्रक्रिया केव्हापासून सुरू होणार आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहे। बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल समाज कल्याण वसतिगृह हॉस्टेल म्हणजेच वसतिगृह म्हणजे हॉस्टेल फॉर्म भरणे केव्हा सुरू होणार, बरोबर आहे। शासकीय वसतिगृहाबद्दल आपण माहिती बघणार आहोत। पुढे जाऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतरच्या शिक्षणासाठी वसतिगृहाचे फॉर्म भरणे किंवा अर्ज करणे केव्हापासून सुरू होतात ते बघू। आता बघा, 10वी नंतरच्या शिक्षणासाठी म्हणजेच 10वीची परीक्षा यावर्षी पार पडलेली आहे आणि अद्याप निकाल लागलेला नाही आहे, म्हणून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली नाही। म्हणजे कशी होते प्रक्रिया सुरू, तर 10वी नंतरच्या शिक्षणासाठी समाज कल्याण अंतर्गत शासकीय वसतिगृहाचा फॉर्म 10वीचा निकाल लागल्यानंतर भरणे सुरू होतो। म्हणजे जो फॉर्म आहे किंवा अर्ज आहे तो 10वी नंतर केव्हा सुरू होतो, 10वीचा निकाल जेव्हा लागतो त्याच्यानंतर 1 आठवड्यात काय होते, ती प्रक्रिया फॉर्म भरण्याची किंवा अर्ज करण्याची सुरू होऊन जाते। मग हे कोणासाठी आहे, जे गावामधून किंवा कसब्यामधून जे शहराकडे येतात, म्हणजेच नागपूर सारख्या ठिकाणी शिकायला येतात, पुणे असो, औरंगाबाद असो, नाशिक असो, मुंबई असो, अशा ठिकाणी मोठे मोठे जे शहर आहेत, तसेच शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये वसतिगृह आहेतच, परंतु मोठ्या शहरामध्ये गेल्यावर तुमचा खर्च वाढतो, त्यामुळे आपण वसतिगृहासाठी अर्ज करतो आणि हे संपूर्ण काय असते तुम्हाला प्रक्रिया, नंतर तुमचं शिक्षण काय होते वसतिगृहात पूर्ण काय होते, फ्री होते। त्याच्यामुळे 10वीचे फॉर्म कधी सुरू होतील विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा निकाल लागल्यानंतर लगेच आठवड्याभरात सुरू होतील आणि ते फॉर्म ऑफलाईन असणार आहेत की ऑनलाईन असणार आहेत ते पुढे बघणार आहोत आपण। परत येतो आहे मी, 10वी नंतरचे फॉर्मचं तुम्हाला माहिती झालं। मग आता बघू आपण 12वी नंतरच्या शिक्षणासाठी सेम प्रक्रिया आहे। 12वी नंतरच्या शिक्षणासाठी सुद्धा तुम्हाला 12वी नंतर जर पदवीसाठी शिक्षण घ्यायचं आहे तर 12वी नंतरच्या पदवीच्या शिक्षणासाठी सुद्धा फॉर्म भरणे कधी सुरू होईल, ज्यावेळेस 12वीचा निकाल लागेल विद्यार्थी मित्रांनो। हे प्रक्रिया अशीच राहील, जेव्हा तुमचा रिझल्ट येईल किंवा निकाल लागेल त्याच्यानंतर। मग एखाद्या विद्यार्थी तालुका स्तरावर जरी शिक्षण घेण्यासाठी जात आहे तरी तालुक्यामध्ये काय आहे, वसतिगृह आहे। मग वसतिगृहामध्ये पूर्ण शिक्षण तुमचं काय होते, मोफत होते। म्हणजे तुमची राहण्याची सोयपासून तुम्हाला सगळं त्याच्यात फॅसिलिटीज मिळतात आणि प्रवेश काय असतो, निशुल्क असतो, त्याच्यासाठी 1ही रुपया लागत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। याच्या विषयीचा मी व्हिडिओ पुढे घेऊन येणार, ठीक आहे, अधिक माहितीचा। पुढे जाऊयात। मग आपण बघूयात की पदवी नंतर शिक्षण घ्यायचं आहे म्हणजे पदव्युत्तर पदवी, तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये ग्रॅज्युएशन नंतर जर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला करायचं आहे तर तीच प्रक्रिया आहे। पदवी नंतरच्या शिक्षणासाठी पदवीचा जेव्हा निकाल लागेल त्यानंतर आठवड्याभरात त्याचे काय होतात, फॉर्म सुरू होतात। म्हणजे त्या कोर्सच्या निकालानंतर म्हणजे 10वीच्या निकालानंतर फॉर्म सुरू होईल 11वी 12वी करिता, आणि 12वीचा निकाल जर लागला तर तुम्हाला पदवीसाठी प्रवेश घ्यायचा आहे तर काय होईल, फॉर्म 12वी नंतरच्या निकालानंतर, आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी घ्यायचा आहे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पदवीच्या निकालानंतर फॉर्म भरणे सुरू होईल, ठीक आहे। पुढे जाऊया। आता बघा, फॉर्म कसा भरायचा आहे, तर आता जेव्हा आम्ही हॉस्टेलला राहायचो किंवा वसतिगृहात राहायचो शासकीय वसतिगृहात, तेव्हा फॉर्म हा ऑफलाईन भरावा लागत असे। आणि नागपूरमध्ये माझं बरंच हॉस्टेलमध्ये शिक्षण झालं तर नागपूरमध्ये आम्ही संत चोखामेळा शासकीय वसतिगृह इथे काय करत होतो, आम्ही फॉर्म भरत होतो। परंतु जर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा व्हिडिओ आहे तर त्या जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला कुठल्याही वसतिगृहात जाऊन फॉर्म भरण्याची गरज नाही, तर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। काय भरायचं आहे, ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे। निकाल लागल्यानंतर काही दिवसातच म्हणजे समाज कल्याण विभागातर्फे ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्याकडून मागवले जातात, तो अर्ज भरून घ्यावाचा आहे। आणि हाच अर्ज तुम्हाला नंतर एखाद्या विद्यार्थ्याला अधिक पर्सेंट नसल्यामुळे, म्हणजे पर्सेंटेज कमी आहेत, गुण कमी आहेत आणि 60च्या वर गुण आहेत, तर तोच फॉर्म त्याचा स्वाधारसाठी पण काय होतो, त्याचा लाभ तो घेऊ शकतो। आणि स्वाधारचा मी व्हिडिओ बनवलाच आहे आणि या संदर्भातले सगळे व्हिडिओ या चॅनलवर आहेत। म्हणजे आपण पाहिलं की 10वी नंतरच्या शिक्षणासाठी कधी फॉर्म सुरू होतात, 12वी नंतर आणि पदवी नंतर। आणि हे सगळे फॉर्म तुम्हाला कसे भरायचे आहे किंवा अर्ज करायचा आहे, ऑनलाईन करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो अर्ज। तर हीच माहिती होती। अनेक विद्यार्थ्याला प्रश्न असतात की अनेक विद्यार्थी असे पण असतात जे फॉर्म भरत नाही आणि नंतर त्यांना माहित होते की मला वसतिगृहाला फॉर्म भरायचा होता, वेळ निघून गेली, म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। यामध्ये मी सांगितलं की 10वीचे फॉर्म कधी सुरू होतात, 12वीचे आणि पदवी नंतरच्या शिक्षणासाठी। जर पदवी झाली आणि पदव्युत्तर पदवी पण झाली आहे, मग एखाद्याला परत
B.Ed करायचं आहे किंवा दुसऱ्या M.Ed करायचं आहे, त्यासाठी सुद्धा त्या वेळेस तुम्ही पदवीनंतरच्या निकालासाठी तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. मग वसतिगृहात किती प्रकारच्या कोर्सेससाठी फॉर्म भरू शकतो यासाठी मी नंतर दुसरा व्हिडिओ घेऊन येईल. सोयी सुविधा साठीचा व्हिडिओ मी नंतर घेऊन येईल आणि कोणते कोणते वसतिगृह कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याच्यावर सुद्धा माझा पुढे व्हिडिओ येणारच आहे. तर हा व्हिडिओ एक फॉर्म कसा भरायचा म्हणजे कधी भरायचा याबद्दलचा व्हिडिओ होता. विद्यार्थी मित्रांनो, हीच एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. हे माझं विद्यार्थी मित्र चॅनल आहे आणि त्याच्या संदर्भात व्हॉट्सअप असो, फेसबुक असो,